हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग माझी खूप लेट होते कारण की आज माझी सुट्टी आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला गुड मॉर्निंग विश हे 1 वाजता करते आहे. ॲक्च्युली मी सकाळी उठून अंघोळ वगैरे करून देवाची पूजा करून परत झोपली होती कारण की मला झोप पाहिजे होती. हर टायमाला माझी पूर्ण नाही होत, सुट्टीच्या दिवशीच पूर्ण होते. तर उठले, रेडी झाले, अंघोळ वगैरे केली, सगळं पूजा वगैरे करून चाय वगैरे पिऊन मग परत झोपली होती. आणि मग आता परत उठली 12 वाजता आणि आता 1 वाजता ब्लॉग बनवायला घेतला. असाच विचार केला आज जरा महालक्ष्मीचं मार्गशीर्ष महिना झाला तर चालू झालं तर मार्गशीर्ष महिन्यात मी जे घट मांडते त्याचं पूजेचं सामान सगळं घ्यायला जाऊ. तर विचार करते आता निघू, पण नंतर विचार केला की आता ऊन पण खूप असेल तर मी संध्याकाळी जाणार आहे. तर बघूया, संध्याकाळी जाताना मी तुम्हाला दाखवेल. तोपर्यंत आपण घरातली सगळी कामं आवरून घेऊया. चला, सगळं पसारा. आणि मी आज विचार करते जरा घरातली जरा गिचमिड वगैरे म्हणजे थोडीशी माझी खूप कुठे ना कुठे वस्तू ठेवलेल्या आहेत त्या सगळं जरा क्लीन करू, म्हणजे नको काढून टाकू. सगळ्याच पाहिजे असतात. माझं ॲक्च्युली घर छोटं आहे, वस्तू तर मला सगळ्याच पाहिजेत, पण जे मला हप्त्यानी 2 हप्त्यानी वस्तू लागतात त्या सगळ्या मी विचार करते की भरून ठेवू कुठेतरी बॉक्सेस बिक्सेसमध्ये, एक साईडला करून ठेवू. मी तर विसरूनच गेली. सॅटर्डेला टीचरनी सांगितलं होतं की ट्यूजडेला डिनूच्या स्कूलमध्ये डिनूला काहीतरी बनवून जायचं, म्हणजे त्यांच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस आहे तर त्याला इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये कोणत्या तरी वस्तू बनवून जायचं आहे. तर डिनूला बनायचं आहे. काय काय बनायचं तुला? ट्रॅफिक लाईट खंबा, तेव्हा ते सगळं थुकतात. चुप रे, त्याला धुकत आहे. त्याला ट्रॅफिक सिग्नल बनवून बोलवलं आहे टीचरने. आणि डिनूला ॲक्च्युली बनायची इच्छा नाही कारण त्याने आहे ना 1-2 वेळा असं गाडीवरून जाताना असं बघितलंय का सिग्नल जवळ कोण ना कोण थुकतं वगैरे. तर तो बोलतो मला ते सिग्नल ट्रॅफिक सिग्नल नको बनवून बोलतो कारण त्याच्यावरती सगळे थुकतात. पण टीचरनी सांगितलं मग आम्ही ट्रॅफिक सिग्नलच बनणार आहे ना डिनू. 2 ऑप्शन दिलेत ना तुला. काय बोललं? ट्रॅफिक सिग्नल नाही तर डिश वॉशर. मग तुला काय बनायचं? डिश वॉशर बनायचंय का ट्रॅफिक सिग्नल? हिला विचारायला बोला, माझून बोला. मग सुखाने कधी राहायला नाही द्यायची. तुला नाही बोलायचं तर नको बोलूस. मी तुला फक्त एवढं विचारते. नाही बोलायचं, नाही बोलायचं, नाही बोलायचं, नाही बोलायचं. अरे पण तुला ट्रॅफिक सिग्नल बनायचंय नाही बनायचंय? मग डिश वॉशर बनायचंय, जे भांडी धुतो. मी ना ओव्हन धुणार. ओव्हन? पण ओव्हन आपल्याला सांगितलं नाहीये टीचरनी. पण मला पोरी ना काढतो. अरे पण बाकीच्या लोकांना सांगितलं असेल ना ते काहीतरी की तुला ट्रॅफिक सिग्नलच बनवून जावं लागणार आहे. हो, आम्ही नंतर बोलू. ठीक आहे, ट्रॅफिक सिग्नल बनतो. बस त्याच्यावरती मला थुकू नको. कोण नाही थुकत आहे तुझ्यावरती. तर मला आज ते पण करायचं आहे. आपण जेव्हा सामान आणायला जाऊ महालक्ष्मीच्या पूजेचं तेव्हा मग आपण ट्रॅफिक सिग्नलच्या ज्या वस्तू पण लागणार आहेत त्या आपण घेऊन येऊ, है ना. आणि ॲक्च्युली ह्याला कसं माहिती आहे, म्हणजे हा जे बनणार आहे ना त्याचं एक छोटंसं बनवून पण, म्हणजे जसं हा जर ट्रॅफिक सिग्नल बनतोय तर मला ट्रॅफिक सिग्नल एक छोटं पण बनवून घेऊन जायचं आहे सोबत तिथे टीचरला दाखवायला. तर त्याचं पण तयारी करायची. ते सगळं बनवल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेलच, बनवताना पण दाखवेल मी कशी बनवते काय बनवते. तर थोड्या वेळात बोलते. आता सामान सध्या काय बनवायचं, जेवायला काय बनवायचं आज? नॉनव्हेज तर आपल्याला खायचं नाहीये. डाळ भात. नॉनव्हेज बंद आहे सगळं आपलं सध्या. मार्गशीर्ष महिना चालू झालाय. मी किती बोलली ना तरी हा आणि वैभव हे दोघं नॉनव्हेज खायचं कमी करणार नाहीये. हा मार्गशीर्ष महिना फक्त माझ्यासाठीच असतो, ह्यांच्यासाठी नसतो, है ना. तू खाणारच ना? नाही खाणार? खरोखर नाही खाणार? ग माझं सोनू, माझा पोरगा आहे, माझा पोरगा आहे. वैभवचं नाहीये, माझा आहे. माझा आहे ना तू? माझा आहे की नाही? हा माझा आहे. आता हा मार्गशीर्ष पकडतोय म्हणजे माझा आहे, है ना. चला आता मग बनवूया काहीतरी जेवायला चांगलं. हो रे बाबा, मीच भरवेल. डाळ भात बनवते.
हा आता आज हलकंच असं जेवण काहीतरी बनवते, कारण की मला बाहेर पण जायचं सगळं सामान घेण्यासाठी. तर त्यामुळे मी काहीतरी असं हलकंच बनवते, डाळ भात वगैरे, जे की पटकन होईल. पण ही ना, ही मिक्स डाळ घेतली, ही मिक्स डाळ घेतली वैभवनी ह्या टायमाला. तो काहीतरी बोलत होता, मला पण नाही एवढं माहिती, पण बोलत चांगली असते म्हणून त्या टायमाला मी सांग. खायला पण खूप छान लागते, मिक्स आहे तर टेस्ट पण छान येते. फक्त मला एवढंच आहे की मला उडदाची डाळ, त्याची डाळ म्हणते ना, ते आवडत नाही, म्हणून मला थोडीशी हे होते. बाकी डिनू वगैरे त्यांना खूप आवडते उडदाची डाळ वगैरे असेल तर मी बोलते पंचमुखी डाळ, वैभव पंचमुखी डाळ होतं मला. तर ही डाळ बनवते. किचनचं माझं खूप तरी काम बाकी राहिलंय, अजून लाद्या लावायच्या बाकी आहेत. ते बाथरूमचा दरवाजाचा आज काम करणार होतो, येणार होता दरवाजा लावणारा, तो अजून आला नाहीये. खूप टायमापासून मी गणपतीच्या नंतर पासून मी विचार करते करेल, पण करायला वेळच भेटत नाही. वेळ तर नाही, थोडा पैसे पण कमी होते त्यामुळे मला करायला भेटत नव्हतं. आता पण पैसे थोडे कमीच आहे, पण जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्या करून घेते. आता बाथरूमला दरवाजा तर खूप जास्त गरजेचा आहे. सध्या मी हा बाथरूम यूज नाही करत आहे, मी तेच बाहेरच बाथरूम यूज करतोय, पण करावं लागेलच ना, बनवावं तर लागेलच, तर बनवणार आहे. परत टाकीचं वगैरे पण काम करायचंय, टाकी लावून घ्यायची, तर ते पण लावून घेईल, मग काम होऊन जाईल सगळं. किचनला मी विचार करते इथून एवढ्याच याच्यामध्ये किचनच्या लाद्या लावून घेऊ आणि तिकडे मी सगळं आपला पेपर लावू. कसं वाटेल सांगा तुम्ही मला ना, पेपर लावल्यावरती. माझा विचार असंच चाललाय, पेपर लावू, कारण की त्याच्यामध्ये डिझाईन खूप, ऑप्शन खूप आहेत, मी बघितलंय ऍक्च्युली. आणि माझा विचार झालेला इथे पण पेपर लावू, पण ते खराब होणार ना, सारखं काय ना काय उडत राहतं जेवण बनवताना, मग ते खराब होणार, म्हणून मी ते कॅन्सल करून टाकते. बघूया, हळूहळू करेन, जसे जसे पैसे येत जातील तसं तसं घेत जाऊ, करत जाऊ काम. झालं रे नाश्ता? झालं खाऊन तुझं? मला खोल झाला पॅन्टला. काय झालं? असा पडदा लावलेला आहे हा, तर पडद्यामुळे ना लघवीला वगैरे आम्ही जातो, पण बाथरूमला जायला होत नाही मला, म्हणजे मग ते बाहेरच जायला लागतं. बाकी पूर्ण रेडी आहे आतमध्ये, फक्त नळ लावायचं आहे आम्हाला तिथे, टाकी बसवायची वरती, आणि हे करायचं आहे, दरवाजा लावायचा आहे. तेवढं काम झालं की तो पण रेडी होऊन जाईल. मग नंतर बाकी सगळं टाईल्स वगैरे असं करून घेऊ. बाथरूममध्ये तसे तर बाथरूममध्ये टाईल्स वगैरे लावलेले आहेत. बघूया, आज संध्याकाळी दरवाजावाला येणार आहे, पप्पाला तर सांगितलं मी, तर पप्पा बोललेत की दरवाजावाला येईल आज संध्याकाळी, तर आला तर मग दरवाजा पण लावून घेऊया. डाळ ठेवली, भात ठेवते फटाफट. काय झालं? काय झालं? आणि वैभवला ब्राऊन राईस. आज पण आम्ही खूप उशिरा जेवतो, तर आता वाजलेत 1:30 वाजलेत. बनवीन आरामशी, तसं पण खूप उशिरा, म्हणजे सुट्टीचा दिवस असला तर आम्ही नाश्ता वगैरे एवढा लेट करतो, 12 पर्यंत नाश्ता करतो आम्ही लोक, तर मग एवढ्या लोक जेवण करणार काय, म्हणजे आरामशीर 3 वाजेपर्यंत तरी जेवलं तरी बस आहे. आणि आता तर राळवातच करते, कारण की बाहेर जायचंय म्हणून. वैभवसाठी ब्राऊन राईस तर भिजत घातलाय, आमच्यासाठी नॉर्मल राईस आता बनवायला घेते. ऍक्च्युली ब्राऊन राईस भिजायला खूप टाइम लागतो, कारण तो लवकर शिजत नाही, त्याला शिजवायला खूप टाइम लागतो, म्हणून त्याला भिजत घालून ठेवावं लागतं.
त्याला भिजायला टाईम लागेल. तसं पण वैभव लेटच जेवेल, कारण तो लेट गेल तिथून, दवाखान्यात गेला आहे मामी लोकांच्या इथे. हां, आणि मामी लोक पण आले. ॲक्च्युली ते दवाखान्यात आले दमा मामीला घेऊन. तिची थोडीशी तब्येत खराब आहे, तर त्यामुळे तिला घेऊन आले. त्यांना पण विचारून बघायला पाहिजे जेवायला येतील का म्हणून. जेवायला येत असते की मग त्यांना पण घालायला जेवण. डाळ भात जास्त घालायला लागेल. मामी लोक पण येतील जेवायला. त्यांना मी बोलली की जेवणच जावं म्हणून. आता बरं एवढ्या लांबून परत एवढा टाइम हॉस्पिटलमध्ये थांबलेत. मगाशी आलेले नाश्ता वगैरे करून गेले, पण आता एवढा टाइम थांबला, अजून किती टाइम लागेल काय माहिती तिथे हॉस्पिटलमध्ये. तर त्यामुळे मी त्यांना सांगितलं की जेवण मी बनवते, जेवणच जावं. मग ते जेवणच जाते. डाळ शिजली आहे, भाताचा टोप करूया ह्या साईडला. हे ह्या साईडचा गॅस फास्ट आहे, त्या साईडचा स्लो आहे. तो खूप आरामात करत बसतो आपलं काम, म्हणून इथे फास्टवरती ठेवूया आपण, तर पटकन होऊन जाईल. विसरूनच गेली गरम करून. तांदूळ घेते अजून थोडीशी. जास्त होते परत वैभव आणि मी. म्हणजे नातेवाईकांकडे, म्हणजे नातेवाईकांच्या जवळ राहण्यामध्ये पण एक फायदा आहे. आता जसं माझ्याकडे टमाटर संपले होते आणि दुपारच्या टायमाला आमच्या इकडची दुकानं सगळी बंद होतात, तर मला टमाटर भेटणारच नव्हता. तर मी डिनूला पाठवलं माझ्या मोठ्या सासूकडे टमाटर आणायला, तर तिने पण मला टमाटर दिले. म्हणजे हे नातेवाईकांच्या जवळ राहण्याचा एक हा बेनिफिट आहे. हां, पण तुमचं त्यांच्यासाठी बोलणं चालणं चांगलं असलं पाहिजे. नाही तर आता भांडतात आणि थोड्या वेळाने अपेक्षा करा तिच्याकडे जाऊन मी मागू, ते नाही होऊ शकत. ते कुठे सुचलंय. झालं आता, डाळ झाली, भात झाला. डाळ आता फोडणीला घातली, फोडणी देते डाळीला, मग डाळ पण भात पण होईल. मग सगळं रेडी आपण शिरूया. मामी लोक येऊन जेवून गेल्यात सगळेजण. आता आम्ही लोक जेवायचे बाकी आहेत, म्हणजे वैभव, मी आणि डिनू. तर आता आम्ही लोक जेवू. डाळ भात झालेला आहे, पण आता जेवण बाकी आहे. आता आम्ही जेवू पटापट. वैभव पण बाहेरच आहे. मग जेवल्याच्या नंतर पटापट तयारी करून मग आम्ही लोक जाऊ पूजेचं सामान आणण्यासाठी. कालचे कपडे पण खूप झालेले आहेत, तर त्यामुळे मला कपडे पण धुवायला लावायचे परत. सगळं खूप काम धाम बाकी आहे. आणि वैभव काय बघतोय बघा, प्रणीतचे जोक्स बघतोय, पण त्याला काही समजतच नाहीये, कारण की ते जराशे मोठ्या लोकांना कळण्यासारखे जोक्स आहेत, तर त्याला समजत नाहीये. तो बोलतो हे लोक काय बोलतायत आणि काय हसतायत, मला समजत नाही. तो त्याच्या खेळण्यामध्येच लागलाय. पटापट रेडी हो, मग मी निघेल माझ्या बेस्ट फ्रेंडला. हाय फ्रेंड्स, तर मी रेडी झाली आहे. आता आपण जाऊ शॉपिंगला. वैभव आणि मीच चाललोय, डिनूला आम्ही घेऊन जात नाहीये. काय 5 याकुल? अच्छा ठीक आहे. तर त्याला येताना याकुल घेऊन यायचं. हां हां, ते पण 5. आता निघतो आम्ही दोघं जण शॉपिंगसाठी. बघूया किती करता येईल, काय करता येईल, काय काय घेता येईल. पाहिजे का? तो बिल काढायला टाइम लागतो.
मस्त आहे. पण हे चिली शॉर्ट्स जे असतात ना ते याच्यापेक्षा छान असतात. ह्याच्यामध्ये हे जे चीज आहे, चीज चिली शॉर्ट्स ते वाले दुसरे वाले ज्याच्यामध्ये छेडा चीज असतो ते वाले छान वाटतात. याच्यामध्ये हे मोजरेला चीज आहे छान नाही एवढा टेस्ट नाही आला. काय करणार आहे बघ, पहिला मी दोस्तांना दाखवतो, मागितले ना मी देणार नाही. ते पण मला काय ते कुणाला द्यायचंच नाहीये, मी ते तुझ्या यूज साठी आणलं. मी देणारच नाही. तेच तर मला कोण नाही देणार ना, मी त्यांना देणार नाही. आणि देण्यासाठी ना कालपासून गट्टी. डिनूला मी डिमेट मधून पेन्सिल घेतलंय, असं पूर्ण बॉक्स घेतला 80 रुपयाचं. हे बघा, थांब ना मी दाखवते ना. 80 रुपयाचा पूर्ण बॉक्स घेतलाय. हे ऍक्च्युली ह्याला बरं आहे, ह्याला शॉर्पनर अजून करता येत नाही, तर ह्याला पेन्सिलचं बरं आहे. हे ना इथे बटन आहे, आणि जर इथे हे दाबायचं, मग हे इथून आहे ना त्याची नोक येते, ही अशी दिसते का, मला दिसत नाही काय. ही अशी नोक येते याची बाहेर, मग तो यूज करू शकतो. म्हणजे ती संपली तरी तो यूज करू शकतो, या तुटली तरी तो परत दाबून तो यूज करू शकतो. हे ऍक्च्युली बरं आहे. तर मी हे त्याला पूर्ण सध्या एकच ऑफर, एवढं लगेच संपणार थोडी, एवढा मोठा अभ्यास करणारा नाहीयेस तू. पण मस्त लागतात ना हे संपले तर ते वाले. हे खपव महापाण्या. जेवणात आज दुपारचं जेवण तसं सगळं आहे, पण वैभव पण नाही जेवलेला आणि डिनू पण नाही जेवलेला. आणि जर हे लिवत नाही ना ही पेन्सिल, तर बघा हा वाला असं शॉप, ऐकून घ्या. हा बघा हा वाला शॉपनर दिलाय. याच्याने लिवत नसेल तर नाही रे, त्याला टोक करायसाठी ते शॉर्पनर दिलेलं. खोलू कसं? हम्म. समजलं. इथून खोल काय, कुठून खोलायचंय? तुला तू तोडून टाकशील या डिनू. कुठून खोलायचंय? तिथूनच खोलायचंय बघ. समजलं. ते छोटस होल आहे, हा समजलं. त्या होल मध्ये पेन्सिल टाकायचं आणि त्याला टोक करायचीस ना तर टोक करू शकतो. म्हणजे नॉर्मल ते नटराजची जे पेन्सिलचा बॉक्स येतो मम्मा छोटा आहे ना, तर मला खिशात घेऊन चालायला. त्याच्यामध्ये जो इरेझर आणि शॉर्पनर भेटतो तसं त्याच्याबरोबर इरेझर शॉर्पनर. तरी ही व्हिडिओ लाईक करायला आहे ना मम्मा, बघ सिरियल बटनला आहे ना, हे ते लाईक बिक नाही लावलंय समजते. ते लाल लागतं. म्हणजे ते लाल बटन मध्ये सबस्क्राईब. सबस्क्राईब. मग तू सांग ना तुझ्या फॉलोअर्सला गाईस, सिल्वर प्ले आणि छोटे आले बटनला ती पण डायमंड सबस्क्राईब करा. बोल सबस्क्राईब आणि लाईक करा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा माझ्या व्हिडिओजला. माझ्या व्हिडिओजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा फ्रेंड्स. मस्त आहे, खूप छान आहे. पण कम्पेअर जे चीज शॉर्ट्स येतात ना, चिली चीज शॉर्ट, त्याच्यापेक्षा एवढं टेस्टी नाही आहे. पण ज्यांना चिजीचे ते फ्लेक्स येतात ना, ते फ्लेक्स येत आहेत आता असे खाल्ल्यावरती लाईन येतात, ते ज्यांना आवडत असेल त्यांनी हे पिझ्झावाला घ्या, त्यांना आवडेल. कारण की पिझ्झा मस्त खाल्लंस पण मला आवडलंच मग कसं तू बोलतोस? खाल्लं दिनूला हे नाही आवडत, हे मलाच आवडतं. वैभव येईल तर वैभव खाईल, नाही तर हे जास्त करून मलाच आवडतं. दिनूसाठी मी पॉपकॉर्न आणले, पण दिनूला नाही आवडले, मग मी ते पण मीच खाणार. कारण की ती कडक नाही पॉपकॉर्न सारखे. पॉपकॉर्न थोडेसे कडक असतात. अरे पागल, ते किती टाइम झाला घेऊन, आम्ही लोकांनी घेतले त्यानंतर आम्ही आलो, वेळ झाला. ते नवीन खायला नाही जमत, मला खायचंच नसतं. त्याला फक्त ना मूवी बघायला जातो ना तेव्हा पॉपकॉर्न असतात ना, ते आवडतं. कारण की तेवाले आहे ना थोडेसे कडक असतात, ते लगेच घेऊन येतात ना बनवून. ऐकलं, पीव्हीआर मधले एक दिवस तिने पॉपकॉर्नच नाही घेऊन दिलेला मूवी मध्ये गेलेलो तर. 3 स्टार्ट. Hi friends, I am traffic light. I have 3 colors. I have 3 colors. Green is
सेफ जर्नी. थँक्यू. थँक्यू. आजसाठी एवढंच. उद्या महालक्ष्मीची पूजा. नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन.